शक्तीपीठ महामार्गाला नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी सुद्धा आता विरोध केलाय। आज सकाळी खासदार अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी जात त्यांची भेट घेत या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी आपला विरोध दर्शवलाय आणि याचाच आढावा घेत शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक एकबोटे यांनी। आज या सगळ्या शेतकरी बांधवांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या निवासस्थानी येत आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या तिथे त्यांना सांगितलेले आहे। नेमका अशोक चव्हाण यांना काय सांगितलेलं आहे आणि शक्तीपीठाला विरोध काय? नवीन हे शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्रातून जात आहे, नागपूर जे गोवा हा महामार्गाला आमचा सगळ्या जिल्ह्यातील नांदेड जिल्ह्यातील सगळ्यांचा विरोध आहे। कारण ह्या जमिनीमध्ये सगळ्या बागायती आहेत, 2-2 धरणाचं पाणी येते, इथं केळी, ऊस, हळद हे एक्सपोर्ट बाहेर देशात माल जाते आणि इतर सुद्धा हा नवीन महामार्ग टाकलेला आहे। पहिला समृद्धी महामार्ग झालेला आहे, विशेष अजून नागपूर गोवा जे आहे जुना महामार्ग तो सुद्धा आहे, त्याला रत्नागिरी याच्या पॅरलल 10 किलोमीटरवर अंतरावर आहे। ह्या रस्त्याची काही गरज नसताना सुद्धा हा नवीन रस्ता शेतकऱ्यावर लादण्यात येत आहे। शासन तुम्हाला याच्यात मोबदला देत आहे, तुम्ही मोबदला घेत नाहीत, काय कारण आहे? कारण हा मोबदला अतिशय अल्पचा आहे आणि विशेष म्हणजे आम्ही अल्पउधारक शेतकरी आहोत आणि आमची जमीन जर या प्रकल्पात गेली तर आम्ही खायचं काय आणि तो अल्पसा मोबदला घेऊन करायचं काय। त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आमची जमीन वाचली पाहिजे आणि शेतकरी जगला पाहिजे। यामुळे हा महामार्ग कायमचा रद्द झाला पाहिजे अशी आमची आग्रही भूमिका आहे। हा मार्ग कायमचा रद्द झाला पाहिजे अशी शेतकऱ्यांची मागणी आहे। अभिषेक एकबोटे, एबीपी माझा, नांदेड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।